फेरफटलीचा प्रकार बघा. आणि ही कंदमुळं. हा कुठला आहे? गावठी भाज्या म्हणजे कटिंग करून देतात लगेच मासे घेत. हे बघा केवढे मोठे एकदम चालतात जिवंत एकदम. वरवंटे आहेत आणि प्रॉन्स कशा असतात या शेंगट्या आहेत, खाडीतल्या शेंगट्या आहेत आपल्याला बघायला मिळतात. सुद्धा आली बाजारात. 50 रुपयाला मिरच्या बघा किती अप्रतिम आहेत, ताज्या आहेत आणि फ्रेश मासे मिळतात. बोंबील, बळे. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोंबुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी आलो आहे एका आगळ्यावेगळ्या बाजारामध्ये. हा बाजार मुंबई गोवा हायवेवरती बसतो. पेणपासून काही अंतरावर आपण पुढे आलो गोव्याच्या दिशेने तर हा सुंदर बाजार आपल्याला पाहायला मिळतो. या बाजारामध्ये सुकी मासळी, ताजी मासळी, त्याचप्रमाणे सफेद कांदे, कंदमुळं आणि अशा काही बऱ्याचशा गोष्टी या बाजारामध्ये आपल्याला मिळतात. हा बाजार मुंबईपासून म्हणजे भांडूपपासून मी 68 किलोमीटरचं अंतर कापून या बाजारामध्ये आलो आहे. या बाजारात काय काय मिळतं, त्याचे दर काय आहेत, हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मायबाप रसिक हो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. चला तर जाऊया पेणपासून जवळ असलेल्या मुंबई गोवा हायवेवरती असलेल्या वाशी नाक्याच्या बाजारामध्ये. हा मुंबई गोवा हायवे. आता आपण पेणपासून थोडे मुंबईपासून निघाल्यानंतर पेणपासून थोडं पुढे आल्यावरती एक सुंदरसा बाजार मुंबई गोवा हायवेच्या अगदी लगतच बसतो. बरेचसे जे इथून जाणारे जे गाडीतून वगैरे लोक असतात ते गाड्या थांबवून इथे खरेदी करतात आणि मग पुढे जातात. अशा या सुंदर वाशी नाक्यावरच्या बाजाराचा आज आपण व्हिडिओ बघतो. हो, मुंबई गोवा हायवे हे गोव्यावरून येणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या या बसेस आणि या हायवेला लागूनच असलेला हा सुंदरसा बाजार ज्या ठिकाणी सफेद कांदे मोठ्या प्रमाणात मिळत असतात. बहुतांश गोष्टी या बाजारामध्ये मिळतातच. आता आपण सुरुवातीलाच सफेद कांदे बघतोय. सफेद कांदे हे बहुगुणी आहेत, उपयोगी आहेत, औषधी आहेत. याचा जर रस प्यायला आपण तर सर्दीपासून आपली मुक्तता होते, म्हणजे सर्दी होत नाही. सफेद कांद्याचे तसे उपयोग भरपूर आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तसेच आरोग्यासाठी सुद्धा सफेद कांदा खूप उपयोगी आहे. साधारण या एक माळ असते सफेद कांद्याची. त्या माळेचा दर आपण जाणून घेऊया, कारण हे छोटे छोटे सफेद कांदे आपण जेवताना रोज जर खाल्ले तर आपल्याला सर्दी किंवा खोकला होणार नाही असं म्हणतात. म्हणजे खरोखर खोकला आणि सर्दी झाला असेल आणि याचा जर कांद्याचा जर रस प्यालो आपण तर खोकला होत नाही. ताई काय दर आहे या माळेचा? माळेचा दर कसा आहे? माळेचा दर 330 रुपये. 330 रुपये ही पूर्ण माळ. 330 रुपयाला ही पूर्ण माळ आहे. जवळपास 2 ते 2.5 किलो कांदे असतील, जास्तच असतील ना? किती किलो असतील कांदे ते? 2.5 ते 3 किलो कांदे असतील असं ताई म्हणतात. आता या ताईंकडे सफेद कांद्याबरोबरच हे पापड वगैरे आहेत, जे आपण जेवणाबरोबर ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या काही आहेत. सॉरी, करंदेसुद्धा आहेत. हे कंदमुळं आहेत बऱ्याचशा प्रमाणात. सफेद करंदे. या कंदमुळाचं नाव काय ताई? ते हां, म्हणजे साधारण दुसरं एक मुळ्यासारखं असं हे आहेत. हे मोठे करंदे आहेत. त्याच्यानंतर रताळी आहेत. ही सगळी काय? पायकोण. पायकोण म्हणून. कसे काय किंमत असते याची? ते 100 रुपये. ते सगळे 100 आहे. 100 किलो. 100 रुपये किलो या दराने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कंदमुळं आहेत. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुढे आणखी जाऊया. सुके मासे, ताजे मासे आणि ही कंदमुळं, सफेद कांदे असे या सगळ्या बाजारांमध्ये असतात. ही बघा छोटी छोटी दुकानं आहेत, रस्त्याच्या लगत आहेत, पण खूप लोक आपापल्या गाड्या थांबवून इथे खरेदी करतात. या ताईंकडे सुद्धा सफेद कांदे. इथे आता काय झालं आहे, थोडंसं वेगळं आहे बघा. म्हणजे काही काही प्रकार वेगळे बघायला मिळतात. हे कोकमाचं आगुळ आहे ना? हे कोकम आगुळ आहे, सरबत आहे. त्याचप्रमाणे हे चिंचेचे गोळे आहेत. हे कसे आहेत? 100 रुपयाला हे सुंदर चिंचेचे गोळे आहेत. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी या बाजारामध्ये मिळतात. कडधान्य बघा, 1 नंबरचं कडधान्य असतं. कारण हे कडधान्य अगदी इथल्या स्थानिक लोकांच्या शेतात पिकवलेलं कडधान्य आणि ते एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं असतं. एकदम सुंदर बघा, 1 नंबर क्वालिटीचं कडधान्य. ताई काय दर आहेत साधारण याचे? साधारण हे 200 रुपये किलो आहे. हां, ही चवळी आहे. चवळी आहे ती 200 रुपये किलो आहे. हे सर्व 200. मूग मटकी हे 200 रुपये किलो आहे. बघा अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं कडधान्य. याच्यात कसलीही मिक्सिंग नसतं, म्हणजे मिलावट काही नाही आहे.
एकदम शुद्ध कडधान्य. कुठल्या गावच्या? आम्ही इथलीच वाशी नाक्यावर. वाशी नाक्यावरच्याच ताई आहेत आणि छानपैकी इथे त्यांचा व्यवसाय चालतो आणि कष्ट यामागे, या कष्टातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. म्हणून ही माणसं आपल्याला, कष्टकरी माणसं जास्त प्रिय आपल्या व्हिडिओमध्ये दिसतात. चला, धन्यवाद ताई. या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच मासेसुद्धा भरपूर प्रमाणात या बाजारात, ताजे मासे, अगदी फ्रेश मासे असतात. आता या ताईंकडे ना मला एक वेगळा मासा बघायला मिळाला, म्हणजे तो स्क्विडचाच प्रकार आहे, पण तो केवढा मोठा स्क्विड आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघितला. दादा, अगदी वेगळा मासा म्हणतो मी, कारण काय, आपण स्क्विड खूप छोट्या प्रमाणात बघितले होते, म्हणजे छोटे छोटे स्क्विड आपण बघतो. हा स्क्विडचा प्रकार बघा, म्हणजे याला माकलीसुद्धा म्हणतात. केवढी मोठी माकली आहे आणि केवढं लाल रंगाची आहे. साधारण दर जाणून घेऊया ताईंकडून. आता ॲक्च्युली आपण छोट्या स्क्विड बघतो, म्हणजे माकल्या बघतो, त्या किलोवरतीच मिळतात. तशीच ही पण किलोवरती आहे आणि याची किंमत आहे 500 रुपये किलो. आता ही साधारण नाही म्हटलं तरी 4-5 किलोची असेल. 8 किलोचा पीस आहे बघा, 8 किलोचा पीस आहे आणि मोठा आहे एकदम मस्त. ही चवीला अगदी टेस्टी असते. गरम मसाल्याच्या सामानामध्ये हे बनवलं जातं. हे गरम मसाल्यामध्ये बनवलं जातं, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आपण जशी माकली बनवतो तशीच. आणि इथे बघा, हे ताजे मासे या वाशी नाक्यावरचे आज आपल्याला इथे बघायला मिळतात. हे प्रॉन्स आहेत, सुरमई, मोठ्या सुरमई आहेत, घोळ आहे. आता ताई एक कुठला तरी मासा कापतायत बघा, मस्त कटिंग पण माशाची अगदी परफेक्ट केली जाते. हा पोपट मासा आहे ना ताई? हां, पोपट मासा आहे, बरोबर. म्हणजे काही मासे मला चांगले, नेहमी बाजारामध्ये फिरतो मी आणि त्या माशांच्या ह्या आता नावं हळूहळू माझी पाठ झाली आहेत. पोपट मासा हा सुद्धा समुद्रात मिळणारे मासे आहेत हे सगळे. खरबे बांगडे, पोपट मासा, शार्क मासा म्हणून जो आपला नेहमीच आवडीचा मासा. ताई, शार्कची जोडी कशी आहे? मोरी माशाची 400 रुपयाला जोडी आहे. खरबे बांगडे आहेत, राणे मासे आहेत आणि घोळ आहेत. सगळ्या तुकडीवरती इथे मिळाले आपल्याला मासे मिळतात. असं हे वाशी नाक्यावरचा हा बाजार आता आपण बघतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मुख्य रस्त्यावरतीच बाजार भरत असल्यामुळे बराचसा थोडंसं गाड्यांची ये जा चालूच असते. आता इथे बघा, आपल्याला जिवंत मासे बघायला मिळतात. अगदी पाण्याच्या टपामध्ये जिवंत मासे बघतोय बघा मी. हा, पोहत आहेत मासेसुद्धा मस्तपैकी पाण्यामध्ये, टपामध्ये. हे बघा, हां 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 हां, रूपचंद ना, तो रूपचंद मासा दाखवला दादाने. आणि हे जिवंत मासे बघा मस्तपैकी. हे बघा, हा कुठला आहे? हे सायप्रिस बोलतात त्याला, चिटणीस. चिटणीस. हे बघा, वेगवेगळे मासे आहेत. खवळे मासासारखा दिसतोय तो. आणि असे सुंदर मासे, जिवंत मासे. इथेही जिवंत मासा घ्यायचा आणि ते कापून तो घेऊन मग घरी नेऊन बनवायचे. असे मासे आहेत सगळे. गोड्या पाण्यातले मासे आहेत, म्हणजे खाऱ्या पाण्यातले जसे मासे खूप लोकांना आवडतात तसे. हां, हे अच्छा, खाऱ्या पाण्यातले सुद्धा आहेत. बघा, बापरे, हा काय मासा आहे? हे तिलापी बोलतात, तिलापी. काय ते? तिलापी, फंटूस. फंटूस मासा. आता दादांनी नागचल असे मासे सगळे दादांकडे आहेत. आणि ताईसुद्धा इथे कटिंग करून देतात लगेच मासे घेतल्यानंतर. बघा, अगदी ताजे, अगदी ताजे मस्त मासे या वाशी नाक्यावरती आपल्याला विकत मिळतात मस्तपैकी. वा, संपूर्ण मासा असा डायरेक्ट घेतला जातो आणि तो वजन करून वजनावरती विकला जातो. दादा, काय किलोचा दर आहे? 240. 240 रुपयाला आता जो मासा दादाने घेतला आता तो किलोमध्ये देणार. असे मासे, खजूर आहे ते, खजूर मासा म्हणतात दादा. खजूर मासाचे वेगवेगळ्या माशांचे नावं आपल्याला या बाजाराच्या निमित्ताने बघायला मिळतात आणि ऐकायला मिळतात. बघा, हे बघा, इथे सुद्धा या दादांकडे सुद्धा मस्त मासे विकतात. या बघा, जिवंत मासे. वा वा वा. कुठला हा? लाईव्ह फिश, म्हणजे जिवंत मासे, लाईव्ह फिश. हे बघा, केवढे मोठे फंटूस मासे. काय म्हणतात? तिलापिया. बाहेरचे लोक त्याला, ह्या माशाला तिलापिया म्हणतात आणि इथले स्थानिक लोक याला फंटूस म्हणतात. सगळं असे मस्त मासे या वाशी नाक्यावरती बघायला मिळतात. हा रोहू मासा, हा परिचित आहे. हा दादांकडे, आता दादांनी दाखवलेला रोहू मासा. असे या वाशी नाक्यावरती अगदी तुम्हाला चांगले चांगले मासे बघायला मिळतात आणि विकत घेऊ शकतो. आता पुढे आपण जाऊया. या ताईंकडे मोठ्या प्रॉन्स दिसत आहेत आणि हा जवल्याचा प्रकार आहे का छोटा? हे ताई काय, हे आहे ना कोलिम, छोटी कोलिम. हां, रेपा म्हणतात, कोलिम म्हणतात. हे काय वाट्यावरती दिलं जातं ना? वाट्यावरती. ह्या मोठ्या प्रॉन्स आहेत. ह्या हा कसा वाटा आहे? 1000 रुपयाला प्रॉन्स आहेत. व्हाईट प्रॉन्स आहेत. वाशी नाक्यावर बरेचसे लोक थांबून मासे विकत घेतात किंवा मासे घेतात किंवा कांदे, कंदमुळं यासाठी सुद्धा हा वाशी नाका फेमस आहे. असं मस्तपैकी हा प्रकार आहे, जवला म्हणतो आपण. आणि इथे त्याला वेगळं नाव. तर या खाडीतला की समुद्रातला? खाडीतला ना? हो, खाडीतला हा. काही जवला आपल्याला समुद्रकिनारी सुद्धा मिळतो. असा हा वाशी नाक्यावरचा रस्त्यावर असलेला बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय.
पुढे आणखी बघा इथे बघा कांदे, सगळे कांदे आहेत, कांद्याचे ढीग पडलेले असतात. मात्र सफेद कांदे तुम्हाला कुठे मिळाले नाही तर या वाशी नाक्यावरती हमखास सफेद कांदे मिळतात. या ताईंकडे खेकडे आहेत, खाडीतले खेकडे आहेत. कसे आहेत ताई खेकडे ते? 300 रुपयाला खेकडे आहेत बघा, मस्तपैकी खाडीतले खेकडे ताजे एकदम चालतात, जिवंत खेकडे एकदम. वा, हे 250 रुपयाला छान. हे मिक्स मासे आहेत थोडेसे. असे सगळे माशाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या मासळी बाजाराच्या निमित्ताने या बाजारामध्ये बघायला मिळतं. रायगड जिल्हा म्हटल्यानंतर तिथे कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. आता ही 30 रुपये किलोच्या हिशोबाने ही कलिंगड आहेत. तर दादाने बघा इथे पण मस्तपैकी रास घातले आणि भरपूर प्रमाणात कलिंगड या आजूबाजूला आहेत आणि अशा गाड्या थांबतात आणि मग खरेदी करतात आणि मग ते पुढे जातात. चला आणखी पुढे बघूया काय काय बघायला मिळतं ते आपल्याला. हे बघा इथे सुद्धा मासे आहेत, दादाताई घेऊन बसले. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसत आहेत आणि हे बहुतांश खाडीतले मासे आहेत भरपूर प्रमाणात. हो मस्त प्रॉन्स, टायगर प्रॉन्स बघा केवढा मोठा प्रॉन्स आहे, बापरे अगदी ताजा असा टायगर प्रॉन्स. जिताडा आहे, हे बघा शेंगट्या आहेत, खाडीतल्या शेंगट्या आहेत हे सगळ्या. चिमणी खाडीतली आहे. जिताडा हा जिताडा ही तांबोशी आहे ना? हा जिताडा मासा आहे. तांबू कसे आहेत ते दर काय ताई त्यांचे? यांचा दर 1500ला जोडी आहे. 1500ला जोडी आहे. ती ताजे मासे. हा चिमण्यांचा 500चा वाटा आहे, हा 400चा मिक्स वाटा. अच्छा, हा हे खाडीतले मिक्स वाटे आहे 400 आणि ही चिमण्या म्हणजे शिंगट्या मासे 500 रुपयाला वाटा आहे. छोटे सगळे खाडीतले मासे आहेत आणि एकदम फ्रेश आणि ताजे मासे. 100 रुपये वाटा. कोलंबीचा 100 रुपये वाटा आहे. आणि हे बोईट मासा 200ला बोईट मासे. हा मासा कोणता आहे? काळा आहे तो खरबे. हा 200 रुपयाला खरबे मासे, जिवंत मासे. गोलीम रेपा म्हणतात याला. असं सुंदर मासे ताईंकडे फ्रेश. दादा ताई दोघे पण बसलेत वाशी नाका. आणि ही कष्ट करणारी माणसं, आमच्या वाशी नाक्याच्या परिसरात राहणारी कष्ट करणारी माणसं आणि या कष्टातूनच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. हो खरंच म्हणजे त्या कष्टाला सलामच आहे, त्याबद्दल वादच नाही. चला धन्यवाद दादा ताई, बरं वाटलं. अशी माणसं भेटली की आणखी समाधान मिळतं हे सगळ्या करण्यामध्ये. पण इथे आपण बघतोय या आमच्या जसं कोकणात आपल्या अशा काही गोष्टी मिळतात, त्याला कुरडे म्हणतात, कुरडई, मिरगुंड अशा सगळ्या गोष्टी आहेत बघा. आता हे मिरगुंड आहेत, 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. पोहा मिरगुंड आहे. कसं आहे ताई? 50 रुपयाला अवघं हे मिरगुंडाचं पाकिट आहे. ताई बसले आहेत आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत बघा. नाचणी पापड आहेत, नाचणी पापडचं 25 नग आहेत 50 रुपये. बहुतांश गोष्टी 50 रुपयाला आहेत, 25 नग आहेत. आणि अशा सगळ्या ह्या आपण जेवताना तोंडाला लावण्यासाठी आपण जसं लोणच्याचा वापर करतो, पापडचा वापर करतो, तसेच या गोष्टी आपल्याला वापरता येतात. या ताईसुद्धा मगातपासून बसलेल्या आहेत. यांच्याकडे सुद्धा कडधान्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे बघा. सगळ्या प्रकारचं एकदम शुद्ध कडधान्य आपल्याला बघायला मिळतं, डाळपासून सगळ्यात. हे स्थानिक आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेलं असं हे कडधान्य. काही साधारण दर काय या कडधान्याचा? 200 रुपये किलो. बहुतेक ठिकाणी 200 रुपये किलोच आहे. असं मस्तपैकी कडधान्य. आणखी बघूया, पुढे जाऊया आपण. बरेचसे लोक या रस्त्याने जाताना इथे गाड्याला साईडला उभ्या करतात आणि मग खरेदी करतात. वाशी नाक्यावरून थोडंसं आपण पुढे आलो की आपल्याला खूप आवश्यक अशा गोष्टी मिळतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्यात आपण बघणार आहोत. कारण या रस्त्याने मी जेव्हा जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहत जातो. कधीतरी गाडी थांबून किमती विचारतो. आज या ठिकाणी बघा दगडापासून बनवल्या म्हणजे पाषाणापासून बनवलेल्या बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळतात. म्हणजे पोळीपाटापासून कुंटा वगैरे आपण जे म्हणतो, काही गोष्टी आहेत ते बघा. छोटे छोटे कुंटे आहेत आणि हे दगडापासून बनवलेल्या गोष्टी आहेत ते बघा छानपैकी. आणि पाट बघा मार्बलमध्ये बनवलेले पोळीपाट वगैरे आहे तिथे मस्तपैकी. अशी ही दुकान आहेत. साधारण किमती जाणून घेऊया त्यांच्यानंतर. बघूया अजून पुढे बघायला मिळत आहेत. ते दादा फोनवरती बोलतात नंतर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं असं बघा. छानपैकी गोष्टी आहेत. दादा हे जाता आहे काय? हा जात्याचा प्रकार आहे. आणि बघा मस्तपैकी म्हणजे त्याला फिरवण्यासाठी वगैरे काय किंमत आहे याची? 1500 रुपयाला जात आहे. अशा ह्या दगडांपासूनच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. वरवंट आहेत, पोळीपाट आहे. आणि हे पोळीपाट कसे आहेत? मार्बलचे आहेत नाही कम्प्लीट. मार्बलचे पोळीपाट आहेत 400 रुपयाला. आणि हे इथे खलबत्ते आहेत वेगवेगळ्या साईजचे वगैरे. या खलबत्त्यांची किंमत काय? 300 वाले आहेत, 350 वाले आहेत, त्याच्या पुढे 400, 500. मोठे जे आहेत ते 500च्या पुढेच असतील ना, 500 रुपयाला वगैरे. तसे 900 रुपये. हा बघा हे सगळ्यात मोठे खलबत्ते आहेत ते 900 रुपये आहेत. हे बघा हा मोठा आहे. आणि हे खलबत्ते आपल्याला उपयोगी असतात.
प्युअर दगडाचे आहेत, काळ्या दगडाचे खलबत्ते आहेत आणि हे 900 रुपयाला आहेत आणि हे मोठे पुढे दिसत आहेत ते 500 रुपयाला आहेत. असं हे सुंदरशी दुकानं आहेत या आपल्या वाशी नाक्याच्या जरा पुढे आलो म्हणजे पेनलाच आहे, पेनपासून जवळ आहे. असा हा सुंदर बाजार आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या बेबीकडे जरा थोडेसे वेगळी जाती पण आहेत. अरे वा, हे छान दगडाचे एकदम पाटे आहेत. ही जाती आहेत छोटी वरवंटे आहेत आणि हे पाटे बघा कसे आहेत बाबा. हे पाटे मोठे हे बघा 1200 1500 असे वेगवेगळ्या छान आकाराचे आहेत. आणि ही जाती आहे. जातं कसं आहे बाबा हे 2000 रुपये जाते. छोटीशी बेबी आहे. शाळेत जातेस की नाही बाबा. हा आज रविवार आहे, सुट्टी आहे. आणि हे आजोबा आले बघा, आजोबा आले. काय म्हणता बाबा. सांगायचं 2200 2000 हा 1500 पर्यंत यायची. 1500 पर्यंत देणार म्हणजे जा हे कष्टकरी आहेत ना ते तुमच्याकडून जास्त पैसे घेत नाहीत. हे तुम्हाला सांगतील पण तुम्हाला ज्या परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत ना त्या किमतीमध्येच ते विकतील. मायबाप रसिको, ह्या कष्टकऱ्यांना कुठेतरी त्यांच्या उद्योगधंद्याला चालना मिळाली पाहिजे म्हणून हा माझा प्रयास आहे. तर तुम्ही जर यांच्याकडे आलात तर त्यांच्या कष्टाचं मोल होईल असं त्यांना नक्कीच त्यांचं दाम द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि या कष्टकऱ्यांकडून ह्या गोष्टी खरेदी करा. कारण काय होतं मोठमोठ्या दुकानांमध्ये बरेचसे व्यापारी बसलेले असतात पण हे कष्टकरी स्वतः बनवलेल्या वस्तू या बाजारामध्ये मांडणी करून ठेवतात आणि तुमच्यासारख्या मायबाप रसिकांनी या वस्तू घेतल्यावर त्यांना त्यांचा 4 पैसे मिळतात आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या लोकांकडून वस्तू घ्या. ते वाशी नाक्यावर आलात तरी आजोबांना नक्की भेटा. ही बेबी पण बघा आज सुट्टी आहे म्हणून आज इथे बसली आपल्या आजोबांना मदत करायला. वाशी नाक्याच्या थोडं पुढे आल्यावरती रामवाडीमध्ये ही दुकानं आहेत. हां जी आणि इथेच किंमत असेल त्याच्यात निगोशिएबल करून त्या किमतीमध्ये त्यांना ज्या परवडणाऱ्या किमतीमध्ये ते तुम्हाला देतील. दादा तुमचं नाव काय म्हणालात. बाबू धोत्रे, बाबू काळू धोत्रे. बाबू काळू धोत्रे म्हणून आहेत आजोबा, त्यांच्याकडून घ्या वस्तू. चला धन्यवाद दादा. पेनकडून म्हणजे रामवाडीकडून आपण पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालो आणि काही किलोमीटर 3 किलोमीटर चालत आल्यानंतर मी इरवाडीमध्ये थांबलो. इरवाडीमध्ये सुद्धा रस्त्यालगत सुंदरशी दुकानं आहेत भाजीपाल्याची, फळफळावळ तसेच बऱ्याचशा गोष्टी या दुकानांमध्ये बघायला मिळतात. या आपल्या ताई आहेत त्यांच्याकडे सुद्धा ही कंदमुळे वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे करंदे वगैरे असे आहे बघा सगळी वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे आहेत. साधारणतः दर काय या कंदमुळांचा. कंदमुळांचा दर काय या 200 रुपये किलो अशी कंदमुळांचे दर आहेत. टोमॅटो बघा अगदी लाल लाल टोमॅटो कसे आहेत 15 रुपये पाव म्हणजे 30 बघा. शेवग्याच्या शेंगा सगळ्या भाज्या अगदी बघा किती फ्रेश आहेत. अशा या गावठी भाज्या इरवाडीतल्या शेतीत उत्पादित केलेल्या ह्या भाज्या गावठी भाज्या हे बघा मस्तपैकी दुधी हे सगळे हिरवेगार आहेत बघा. आपल्याला एवढी हिरवेगार भाजी फक्त या आमच्या कष्टकऱ्यांच्या शेतातली बघायला मिळते बघा. इथेच ही शेतात उत्पादित केलेली भाजी हिरवीगार आहे. हे बघा सगळ्या भाज्या अगदी मस्तपैकी फ्रेश दिसत आहेत. शेवग्याच्या शेंगाच बघा याला ड्रमस्टिक म्हणतो आपण. सध्या पंतप्रधान मोदीजी याचं जास्त सेवन करतात आणि त्यांनी या शेवग्याच्या शेंगांबद्दल काही उपयोग सांगितले होते ते लोकांच्या लक्षात आले आणि लोक आता शेवग्याच्या शेंगांची भाजी आवर्जून खातात. थोड्याशा शेवग्याच्या तेव्हापासून जरा किमतीसुद्धा वाढल्या. आणि खरोखर सांगतो मायबाप रसिको, शेवग्याची शेंग खाणाऱ्या माणसाला ऊर्जा येतेच आणि खूप चांगले उपयोग आहेत शरीरासाठी शेवग्याच्या शेंगाचे. ताई काय जुडीची दर आहे 50 रुपयाला जुडी आहे. आणि शेवग्या शेंगा आठवल्या बघा हिरव्यागार आहेत एकदम आणि मोठ्या आहेत, लांबलचक आहेत, चवीला सुद्धा गोड असतील, ताज्या एकदम 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 फ्रेश आहेत. काहीकडे मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा हे बघा सगळ्या भाज्या हिरव्यागार आहेत. गवार बघा, भोपळा, मिरची असं सगळं सुंदर बाजार आहे. आणि बाजूलाच फळफळावळ पण आहे, कांदे आहेत आणि हे आपले कोथिंबीर पापड, मिरची पापड, पोहा मिरगुंड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि फळं पण आहेत. असा हा सुंदर रस्त्यालगत असलेला बाजार आज आपण बघतोय. चला पुढे आणखी बघूया. गाड्या वेगवेगळ्याने जात आहेत. सुक्या मच्छीची दुकानं, फळं तसेच कांदे वगैरे सगळ्या गोष्टी या रस्त्यालगतच्या बाजारात बघायला मिळतात. आता इथे बघा कितीतरी प्रकार आहेत सुक्या मच्छीचे. म्हणजे मी सगळे एकत्र एवढे प्रकार बघतोय. बळे, डोमी सगळं आहे बघा मस्तपैकी सगळ्या सुक्याचे प्रकार आहेत. आणि मोरी सुकवलेली मोरीसुद्धा आहे बघा. खारातले बांगडे, बळे रचना पण छान करून ठेवली आहे. साधारण दर आपण जाणून तर घेणारच आहोत दादांकडे. दादा या बळ्यांचा दर काय आहे.
कुठली ही वळू 150 रुपये पाव 150 रुपये पाव. आणि हे सफेद आहेत छोटे ही पण 150 पाव 150 पाव म्हणजे किलोवर. ही 100ला पाव आहे. हां हां, ही इकडे मोठे 150ला पाव आहे. सगळं किलोवरती आहे काय हे? हा, किलो. सगळं किलोवरती सुकी मासळी भेटते. आणि बघा हा महिना आहे फेब्रुवारी, आणि फेब्रुवारी महिन्यात फणस आलेले आहेत. फणसांचे दर काय आहेत? आता आम्ही 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. इथे सगळ्या गोष्टी किलोवरती मिळतात. बघा मस्तपैकी दुकान आहे. भाजीपाला, सुकी मासळी अशा बहुतांश गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अरे वा, आंब्याची कैरीसुद्धा आली आहे बाजारात. हे सगळं आहे ना या मुंबई गोवा रस्त्यालगतच्या या दुकानांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आहे बघा, कैरी आली, आंब्याची कैरी, टोमॅटो, कलिंगड, चिक्कू. अरे वा, काय नाही असं सगळ्या गोष्टी आहेत बघा. हे चिंच आहेत, किती अगदी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवलेली आहेत बघा. इथे द्राक्षाचा घड उभा करून ठेवला आहे. शेंगा आहेत, रामफळ आहे, चिक्कू आहे, संत्री, मोसंबी, काही नाही असं नाही. आणि इथे बघा मस्तपैकी रायवळ आंबेसुद्धा. आंबे कसे आहेत ते रायवळ? आंबे तुम्हाला 300 रुपये. 300 रुपयाला किलो रायवळ आंबे आहेत. बापरे, सगळीच फळं आहेत जवळपास, आणि सगळे सुंदर फळं आहेत. सफरचंद, रामफळ बघा एक एक केवढं मोठं आहे ते. रामफळ कसं किलो आहे? 200 रुपये रामफळ किलो आहे. मोठी रामफळ आहेत एकदम. वा, काय फळावर आहे बघा. हे बघा मस्तपैकी असा सुंदर बाजार. चायनीज, ड्रॅगन फ्रूटसुद्धा आहे. सगळी फळं आहेत, म्हणजे फळंसुद्धा आहेत, सुके मासे आहेत. आणि हे बघा केळी वगैरे, वेलची केळी वगैरे छानपैकी रचना आधी सगळ्या आहेत. मस्त आहे सगळ्या गोष्टींची. तर धन्यवाद दादा. आपल्याला वेगळं फळं मला दिसतं. ह्या मला कोणतं फळ आहे? टरबूज आहे. हा हा हा, वाव, पिवळा धमकदी टरबूज आहे. अशी सगळी सुंदर फळं या आपल्याला इरवाडीच्या बाजारामध्ये बघायला मिळतात. मुंबई गोवा हायवेवरती असलेला हर्ष फूड आणि त्याच्यासमोर वसलेला हा बाजार. हे बघा सुकी मासळी, त्याचप्रमाणे खाण्याचे पदार्थसुद्धा या हर्ष फूडमध्ये चांगले मिळतात. बटाटे वडे, चहा वगैरे. तुम्ही इथे जर थांबून नाश्ता वगैरे करण्यासाठी इथे सोय आहे. ताई, किती वर्ष झाली आपल्या दुकानाला? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. आमच्याकडे काय काय मिळतं आपल्याला? चिकन थाली, मच्छी थाली. अच्छा, हां. म्हणजे जेवण शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण, नाश्ता, बटाटे वडे, चहा, सगळ्या गोष्टी मिळतात. आणि बाजूलाच तुम्हाला सगळी अगदी फ्रेश फळावर सुद्धा मिळते. बघा या दादांकडे बसले. आपण आता थोडेसे दर जाणून घेऊ यायचे. पपई कसं आहे दादा? 100ला 1 नग. 100ला 1 नग. असे अगदी फ्रेश फळं आहेत आणि अगदी चांगल्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. चला, धन्यवाद दादा. नका रामवाडी, इरवाडी करत करत मी गोविर्ला फाट्यावरती आलो. फाट्यावरच्या बाजारात आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते आपण गोविर्ला फाट्यावरती सुद्धा बऱ्याच प्रमाणात फळफळावळ तशी अनेक प्रकारच्या वस्तूंची दुकानं आहेत. इथे भाज्या, त्याचप्रमाणे म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या ताज्या भाज्या, फळं वगैरे सगळी काही गोष्टी मिळतात. कडधान्य, रामफळ. त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा जागा आहे. इथले कष्टकरी त्यांनी समोर तेवढी जागा ठेवलेली आहे. इथे गाडी पार्क करून तुम्ही इथे वस्तू विकत घेऊ शकता. बघा सगळ्या भाज्या वगैरे मस्तपैकी फ्रेश ताज्या भाज्या या दुकानांमध्ये आहेत. ही लांबपर्यंत दुकान आहेत. गोविर्ला फाटा थोडासा प्रसिद्ध आहे सगळ्या गोष्टींसाठी. लोक आहेत ते इथे थांबून आवर्जून इथे खरेदी करतात आणि मग पुढे जातात. बघा मस्तपैकी असं बाजार आहे. सगळ्या वस्तू आपण साधारण दर जाणून घेतले आहेत. सुके मासे बघा केवढी आहे ती. खारावलेले बांगडे, सुरमई आहेत. मासे मला वाटतं सुरमई आहे दादा. ही सुरमई, खारावलेल्या सुरमई, भरपूर सारे मासे आहेत मस्तपैकी. कशी आहे सुरमई? ती काय किंमत असेल? 200 रुपये पाव. किलोवरती इथे बरेचसे सुके मासे मिळतात. बोंबील, बळे, वागळी वगैरे पण सुकवलेली आहे बघा. वागळी मासा, सुकवलेला वागळी मासा, सुकवलेल्या गोष्टी बघायला मिळतात. मस्त बाजार आहे. लांबच्या लांब हा रस्त्याच्या किनारी बसलेला बाजार आणि या बाजारात मिळणाऱ्या वस्तू. हे बघा इथे खेकडे आहेत मस्तपैकी. खाडीतले खेकडे आहेत आणि मस्तपैकी थाळीमध्ये ते लावलेले आहेत. साधारण दर जाणून घेऊया. खाडीतले खेकडे नाही कशात आहे खेकडे? हे बघा छोटे खेकडे आहेत ते 250 रुपयाला आहेत. हे 250. जशी साईज खेकड्यांची असेल तशा त्याच्या किमती असतात. पण खाडीतले अगदी जिवंत खेकडे आहेत बघा मस्तपैकी आणि छानपैकी टाकलीत सजवून ठेवले आहेत. गोविर्ला फाट्यावरचे हे खेकडे आपण बघितले. आता आपण पुढे बघूया. बघा करवंदसुद्धा आली बाजारात. अरे वा, हा रानमेवासुद्धा बाजारात बघायला मिळाला. ही बोरं आहेत. बोरांची कशी वाटी येते? 30 रुपये आणि करवंदांचा 50 रुपये. या गोविर्ला फाट्यावरती ना तुम्हाला मुंबईत वगैरे न बघायला गोष्टीसुद्धा या गोविर्ला फाट्यावरच्या बाजारात बघायला मिळतात. बघा रामफळं केवढी आहेत.
ही कंदमुळं आहेत, चिंचाचा गोळा आहे. असं सुंदर सगळ्या गोष्टी या गोविर्ले फाट्यावरच्या बाजारात बघायला मिळतात. बघा भाज्या बघा किती फ्रेश आणि ताज्या आहेत मस्तपैकी. अरे वा, सुंदर आहे हा बाजार एकंदरीत. एक फेरफटका मारूया. साधारण संध्याकाळी खूप गर्दी असते, कारण संध्याकाळच्या वेळेला इथे भरपूर गाड्या थांबतात आणि ही खरेदी करतात. या माकड्या आहेत का सुकवलेल्या? ह्या ताई सुकवलेल्या माकड्या आहेत ना? कशा आहेत त्या? 200ला पाव. साधारण इथे सगळे सुके मासे वगैरे किलोवरतीच मिळतात. भरपूर साऱ्या चिंचा, कंदमुळं, चिंचा भरपूर बघा. कशा ताई चिंचा कशा असतात या? 50ला पाव. बघा गावठी चिंच, म्हणजे आमच्या ह्या गोविर्ले गावातल्याच चिंचा आहेत, म्हणजे त्यांच्या झाडाच्या चिंचा आहेत. ताई म्हणाला घरच्या आहेत, घरच्या चिंचा आहेत. या गोष्टी तुम्हाला इथेच मिळतात बघा. म्हणजे तुम्ही ह्या मुंबई गोवाने कधी जात असाल तर इथे आवर्जून थांबवा. इथे बघा ठेचा पापड, जिरा पापड, पोहा पापड. साधारण काय किमती आहेत या पापडांच्या ताई? 50, 60, 70 जशी वस्तू असेल त्याच्या किमती असं आहे. आणि असं या गोविर्ले फाट्यावरती तुम्हाला ह्या ताज्या भाज्या, सुके चांगले ताजे फ्रेश म्हणजे स्वच्छ मासे, असे सगळ्या गोष्टी या गोविर्ले फाट्यावरच्या तुम्हाला बाजारात नक्कीच मिळतील. मिरच्याच बघा ना किती सुंदर आहेत, हिरव्यागार असे. कसं ताई ह्या मिरचीचा वाटा? 50 रुपयाला मिरच्या बघा किती अप्रतिम आहेत. हां, अगदी हिरव्यागार मिरची आहेत आणि मस्तपैकी झणझणीत असणार. 50 रुपयाला एवढ्या सगळ्या मिरच्या आहेत. अशा सगळ्या गोष्टी बघा एकदम ताज्या आहेत आणि फ्रेश आहेत. म्हणजे ही भाजी बघताना एवढं समाधान मिळतं ना, एवढा फ्रेश पण आहे भाज्यांमध्ये. असं मस्त हा गोविर्ले फाट्यावरचा बाजार आपण बघतोय. गाड्या थांबून लोक मासे विकत घेतात बघा. या ताई सुरमई विकायला गेला होता, 1500ला जोडी देत होत्या. हे बघा छानपैकी सुकी मासळी. थोडा उष्मा वाढला आहे, त्यामुळे थंड काहीतरी घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आता इथे दादांकडे या कलिंगड म्हटलं एक छानपैकी घेऊया, आपण थोडी खरेदी करूया आल्यासारखी. आता हे 2 किलो 2.5 किलोचं कलिंगड झालं. म्हणजे काय किंमत झाली त्याची? 70 आणि 85. 85 रुपये या कलिंगडाची किंमत झालेली आहे. म्हणजे 2.5 किलो कलिंगड आहे. लाल चांगला असेल ना? जास्त आहे तरी दिलंय, पण हे चांगलं निघेल ना दादा? कापून मागलं तर इथे लगेच काप. तुम्ही कधी या रस्त्याने जात असेल तर गोविर्ले फाट्यावरती हे दादा आहेत, प्रामाणिक माणूस आहेत, तुम्ही कष्टकरी आहेत. त्यांच्याकडे मला काहीतरी घ्यावंसं वाटलं म्हणून एक कलिंगड घेतोय मी. एक मिनिटात दादा, तुमच्याकडे जीपे आहे की तुम्हाला कॅश देऊ? मी 500 रुपये सुटे आहेत. जीपे करा. जीपे करू? 500 रुपये सुटे नाही, मग जीपे करूया. 500 देतात. हा पैसे सगळे 500. लोकांकडे सुटे कमी असतात. चला देऊया पैसे, आपण हे कलिंगड घेऊया, काहीतरी खरेदी करूया. मामांच्या 2.5 किलो कलिंगडचे 85 रुपये मी पे केले आणि आता आपण ते कलिंगड हातात घेऊया. मामा म्हणाले चांगले आहेत. मामा कुठे ठेवलं माझं? द्या, केलं मी तुमचं पेमेंट. 85 रुपये. हां बघा तुम्हाला आले. हो चला धन्यवाद. मायबाप रसिक हो, कसा वाटला हा पेनच्या वाशी नाका तसेच गोविर्ले फाट्यावरचा बाजार तुम्हाला नक्की आवडला असेल. या बाजाराच्या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.